अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला सर्वाधिक निधी अजित पवार गट दुसऱ्या आणि शिंदे गट तिसऱ्या नंबरवर। विभागवार निधी वाटपात समतोल नसल्याने येत्या काळात धुसफूस वाढण्याची चिन्ह। 2 नंबरचा सर्वाधिक निधी दादांच्या पक्षाला। शिंदेचे जास्त आमदार असले तरी दादांच्या पक्षाला जास्त निधी। बजेटमधील निधी वाटपावरून विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला टोला। दादांना शरण गेल्याशिवाय इथल्या मंत्र्यांना निधी मिळणार नाही हे मंत्र्यांना माहीत असतं। मी यातला जुना खेळाडू जयंत पाटलांची टोलेबाजी। अर्थसंकल्पात शिंदेच्या काळातील योजनांना निधीची तरतूद नाही। आनंदाचा शिवभोजनालाही निधी नाही। योजना बंद केल्याचा विरोधकांचा आरोप। खात्री नाही, आता योजना बंदच होणार। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची टीका। तर महायुतीच्या योजना फक्त मतांसाठीच होत्या, संजय राऊतांचाही निशाणा। आमचं सरकार कोणतीही योजना बंद करणार नाही। अधिवेशनात पुरवणी मागणी होऊ शकते। योजना बंद होणाऱ्याच्या विरोधकांच्या आरोपावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। बडाघर पोकळवासा हेच अर्थसंकल्पाचं वर्णन। अर्थसंकल्पातून जनतेच्या पदरी निराशा आली। जयंत पाटलांची अर्थसंकल्पावरून टीका। स्वार्थ हाच या सरकारचा संकल्प। अंबादास दानवेंची कवितेतून सरकारवर टीका। मुख्यमंत्री फडणवीसांचा मोबाईलवरून योजनांवर वॉच असणार। सीएम डॅशबोर्डचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। सरकारच्या विविध 26 वेबसाईटचं लोकार्पण। सर्व योजनांची कामगिरी मुख्यमंत्र्यांना थेट मोबाईलवर पाहता येणार। एकनाथ शिंदेंची ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या न्यू महाबळेश्वर प्रकल्पाला आदित्य ठाकरेंचा विरोध। आदित्य ठाकरेंनी पर्यावरण प्रेमींसोबत घेतली मंत्री पंकजा मुंडेंची भेट। प्रकल्पामध्ये होणारा ऱ्हास या संदर्भात चर्चा। लाडक्या बहिणींच्या हप्त्याची रक्कम वाढवणार नाही असं नाही, पण आम्ही लगेचच 2100 रुपये देऊ असं म्हटलो नाही। पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार यांचं उत्तर। लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसऱ्या योजना सुरू करता येतील। योजनांसाठी पैसा लागतो, सर्व सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही। अंतरुण पाहून पाय पसरावे लागतात। रामदास कदमांचं धक्कादायक वक्तव्य। निकष लावू नका, महिलांची चौकशी करणं योग्य नाही। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। तर लाडक्या बहिणींना 46,000 कोटींवरून 36,000 कोटींचाच निधी मंजूर झाला, म्हणजेच 50 लाख महिला योजनेतून कमी होणार। भास्कर जाधवांची टीका। गुलाबी शर्ट घालून विनंती करतो की लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या। अजित पवारांना टोला लगावत रोहित पवारांची मागणी। सरकार हलणारं भाषण करा, भास्कर जाधवांचं भुजबळांना उद्देशून वक्तव्य। तर आता तसं बोलता येत नाही, सरकार सोबत आहे, काही इकडचं काही तिकडचं बोलतोय, भुजबळांचा मिश्किल टोला। मविया सरकार असताना प्रवीण दरेकरांना जेलमध्ये टाकायचा प्लॅन होता। या पापाचा धनी न होण्याचं मी ठरवलं। माझी स्पीड वाढवली आणि ठाकरे सरकारचा टांगापलटी केला। एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। पीओपी मूर्तीवरील बंदी सरकारला अमान्य। शेलारांची भूमिका। पीओपी संदर्भात मूर्तीकारांच्या बाजूने कोर्टात बाजू मांडू। पीओपी योग्य की अयोग्य हे सांगण्यासाठी तंत्रज्ञानाची समिती गठीत करणार। शेलारांची प्रतिक्रिया। राज्यात 8 दिवसात विविध शहरात शववाहिका दिल्या जातील। प्रकाश आंबेडकरांची TV9 मराठीला माहिती। अँब्युलन्स खेकड्याने खाल्ल्या असतील, नाव न घेता आदित्य ठाकरेंची तानाजी सावंतांवर टीका। मला निवडणुकीत 10 ते 12 कोटी लागले। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंचा जुना व्हिडिओ व्हायरल। निवडणूक खर्चातून जास्त खर्चाची कबुली दिल्यानं सोळंके वादात। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यामुळे जुनी विधानं मुद्दाम पसरवली जात आहेत। प्रकाश सोळंके यांचा दावा। त्या व्हिडिओत 1 लाखांऐवजी कोटी हा शब्द चुकून वापरल्याचं स्पष्टीकरण। प्रकाश सोळंकेंनी निवडणुकीत पैशाचा वापर केला, हा भ्रष्टाचार। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांचा सोळंकेंवर निशाणा। सोळंकेंविरोधात याचिका दाखल केल्यास 3 वर्षांसाठी आमदारकी रद्द होणार। दमानिया यांची प्रतिक्रिया। दसांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज बीड जिल्हा न्यायालयात सुनावणी। अटकेची कारवाई टाळण्यासाठी खोक्याची धावपळ सुरू। सतीश भोसले उर्फ खोक्याचा पाय आणखी खोलात। खोक्याच्या घरी गांजा सापडल्याप्रकरणी गुन्हा दाखल। 7,200 किमतीचा 600 ग्रॅम गांजा वनविभागाने जप्त केला। सतीश भोसले उर्फ खोक्याची प्रॉपर्टी जप्त करा। सामाजिक कार्यकर्ते राम खाडेंचं नवनीत कावत यांना पत्र। धनंजय मुंडे आणि कराडवर 307 सारख्या गंभीर गुन्हा दाखल। अंजली दमानियांचा आरोप। मुंडेनंतर टोळी कराड चालवू लागला। मुंडेंनी 6 आरोपी होणं गरजेचं, दमानियांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंनी देशमुख कुटुंबियांची भेट घ्यायला पाहिजे होती। धनंजय मुंडेंसोबत बरेच दिवस बोलणं झालं नाही। बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया। खोक्यासोबत सुरेश ढसांनाही आरोपी करा। धस किती धुतल्या तांदळासारखे आहेत, आम्हालाही बोलता येतं। देशमुखांना न्याय मिळावा म्हणून गप्प। धनंजय मुंडेंचे भाऊ अजय मुंडेंची टीका। धनंजय मुंडेंवरील सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे। अजय मुंडेंची प्रतिक्रिया।
हिंदूंनी हिंदूंकडूनच मटण विकत घ्यावं, नितेश राणेंचं वक्तव्य. काहींना देशाचं पाकिस्तान करायचंय, राऊतांची टीका. तर जिथून घ्यायचंय तिथूनच मटण घेणार, आव्हाडांचा हल्लाबोल. मंत्री नितेश राणेंना जेजुरी देवस्थानाच्या विश्वासांचं पत्र. मटण दुकानांसाठी सर्टिफिकेटचं मल्हार नाव हटवावं, जेजुरी देवस्थान विश्वस्त राजेंद्र खेडेकरांची पत्राद्वारे मागणी. शिवरायांच्या सैन्यात कुणीही मुस्लिम नव्हता, नितेश राणेंचं अजब वक्तव्य. तर काही मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. महाराजांचे अर्धे बॉडीगार्ड मुस्लिम होते, नितेश राणेंच्या दाव्याला जितेंद्र आव्हाडांचं उत्तर. धार्मिक स्थळावरील भोंग्याला परवानगी नाही, नियमांचं उल्लंघन केल्यास परवानगी रद्द होईल, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. भोंग्याच्या नियमांचं कडक निरीक्षण केलं जाणार, याची जबाबदारी पोलीस निरीक्षकांवर, फडणवीसांची माहिती. प्रार्थना स्थळावरील भोंगे तर बंद करता येतील, पण सकाळच्या 9च्या भोंग्याचं काय करायचं, भोंग्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची संजय राऊतांवर टीका. बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही सोडलं म्हणून एकनाथ शिंदेंनी पलटी केला तुमचा टांगा, प्रवीण दरेकरांची अरविंद सावंतांवर कविता. प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनाबाबत कोल्हापूर कोर्ट आज निकाल देणार. इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी केलेल्या इतर हस्तक्षेप याचिका कोर्टाने फेटाळल्या. चंद्रपुरातील कोळसा आणि इतर कंपन्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मुनगंटीवारांकडून प्रश्न उपस्थित. अशा कंपन्यांवर कारवाई व्हावी, सुधीर मुनगंटीवारांची मागणी. ठाण्यातील घनकचरा प्रश्नावरून अजितदादा गटाचे आनंद परांजपे आक्रमक. 3 दिवसात तोडगा न काढल्यास पालिका मुख्यालयात समोर कचरा टाकणार, आनंद परांजपेंचा ठाणे महापालिका आयुक्तांना इशारा. अबू आझमींना सेशन कोर्टाचा दिलासा, अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाकडून मंजूर. अबू आझमींना 20,000च्या जातमुचलक्यावर जामीन. 12, 13 आणि 15 मार्चला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे कोर्टाचे आदेश. शिंदेच्या शिवसेनेचे संतोष बांगर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे वैभव नाईक यांचं हस्तांदोलन. दोघांची विधानभवनात भेट, दोन्ही नेत्यांमध्ये 10 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती. तर ऑफ रेकॉर्ड ही दोस्ती तुटायची नाही, असाही संवाद दोघांमध्ये झाल्याची माहिती. स्वारगेट अत्याचार प्रकरणात एसटीच्या 4 अधिकाऱ्यांचं निलंबन. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानसभेत माहिती. पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणी सरकारची मोठी कारवाई. दारू दुकानासाठी गृहनिर्माण सोसायटीची एनओसी घ्यावी लागणार. सोसायटीच्या गाळ्यात दारूच्या दुकानासाठी एनओसी बंधनकारक. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा. रोहिणी खडसेंची रुपाली चाकणकरांवर मेकअपवरून टीका. तर सुप्रिया सुळेंना खुश करण्यासाठी रोहिणी खडसेंचं विधान. रोहिणी खडसेंच्या टीकेवर रुपाली चाकणकर यांचा पलटवार. भाजपनं विधान परिषदेच्या 3 उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवली. दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांना संधी. 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यातील, सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या 2 जागांवर जाण्यासाठी राष्ट्रवादीत गर्दी. 2 जागांसाठी पक्षातून 100पेक्षा जास्त विनंती अर्ज. मात्र अद्याप कोणाच्याच नावावर शिक्कामोर्तब नाही, सूत्रांची माहिती. कसब्यातील वक्फ बोर्डाच्या जागेवरून मला त्रास देण्याचा प्रयत्न झाला, माझ्या पत्नीलाही अटक करण्याचा प्रयत्न केला. रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया. रवींद्र धंगेकरांच्या पत्नीबाबत अटकेची टांगती तलवार तयार करण्यात आली. पत्नीला अटक होण्याच्या भीतीने धंगेकरांना शिंदेच्या शिवसेनेत गेले, संजय राऊत यांचा आरोप. काहींना महाकुंभमधील गंगाजलने त्रास होतो, पण रात्री 7:30 नंतरच्या पाण्याने त्रास होत नाही. नितेश राणे यांचं नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर निशाणा. राज ठाकरेंना हिंदुत्व शिकवायला आम्हाला नितेश राणेंची गरज नाही. नितेश राणेंच्या राज ठाकरेंवरील टीकेला गजानन काळे यांचं उत्तर. पर्यावरण खात्यात मला संधी दिसते, पर्यावरण विभाग लवकरच मोठे निर्णय जाहीर करणार, पंकजा मुंडे यांची माहिती. विधिमंडळ चकाचक करताय, पण विधिमंडळात कर्मचारी भरती कधी करणार? हे म्हणजे लग्नात जेवणाला पैसे आहेत पण मंगळसूत्र घ्यायला पैसे नाही. सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला खर्च आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना सशर्त जामीन मंजूर. 6 महिन्यांपासून ईडीच्या जेलमध्ये असणाऱ्या बांदलांना जामीन मंजूर. बांदल यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारासह अनेक गुन्हे. ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे मालाडच्या एअरटेल कार्यालयात मराठीचा मुद्दा घेऊन अखिल चित्रे आक्रमक. हबप संभाजी महाराज नगद नारायणगडाचे 10वे महंत हबप शिवाजी महाराज यांनी केली घोषणा. श्री क्षेत्र नगद नारायणगडाच्या उत्तराधिकाऱ्यांची नियुक्ती. लातूरमध्ये तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलिसांकडून अटक. पोलिसांनी आरोपीची धिंड काढली. जळगावात एका वाहनाने 3 मजुरांना चिरडलं. नशिराबाद गावाच्या पुलाजवळील दुर्घटना. मजूर झोपले असताना वाहनाने चिरडला. पोलिसांकडून शोध सुरू. विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या दारुड्याला दिला चोप. जालन्याच्या परतूरमधील वसतिगृहातील घटना. विद्यार्थिनींनी दारुड्याला केलं पोलिसांच्या स्वाधीन. नवी मुंबईच्या खारघरमध्ये धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल. हातात धारदार शस्त्र घेत धमकावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल.
डोंबिवलीतील संघाच्या शाखेवरील दगडफेक प्रकरण आरोपी रिजवान सय्यदला 2 दिवसांची पोलीस कोठडी 4 अल्पवयीन आरोपींची बालसुधार गृहात रवानगी अहिल्यानगरमधील मढी यात्रेदरम्यान अतिरिक्त बंदोबस्ताची मागणी यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घातल्याने झाला होता वाद यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्याची सरपंचांची मागणी पुण्याच्या नीरा नदी पुलाखाली मृतदेह आढळल्याचं प्रकरण प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीची हत्या केल्याचं उघड हत्या करून मृतदेह पोत्यात भरून पुलाखाली पत्नी योगिता भिसे तिचा प्रियकर शिवाजी सुतारला अटक पिंपरी चिंचवड डी.वाय. पाटील कॉलेजला बॉम्बने उडवून देण्याची धमकी रावते परिसरातील डी.वाय. पाटील कॉलेजला बॉम्बने उडवून देण्याचा मेल विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटला महापालिकेचा दणका कोंढवा सिंहगडच्या 3 इमारतींवर कारवाई 3ही इमारतींची मिळून 274 कोटींची थकबाकी आयुर्वेदिक उपचार केंद्रावर महिलांचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग केल्याची घटना पुण्याच्या धनकवडी भागातील आयुर्वेदिक केंद्रावरील प्रकार ब्लॅकमेलिंग करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांकडून अटक होळी धुलीवंदनासाठी मुंबई पोलिसांची नियमावली अश्लील शब्दातील गाणी गाण्यावर प्रतिबंध अनोळखी लोकांवर रंग पाणी फेकणाऱ्यांवर कारवाई होणार मुंबईत घराबाहेर ध्वज लावण्यासाठी महापालिकेची लेखी परवानगी बंधनकारक महापालिकेची उच्च न्यायालयात भूमिका होळीनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी विभाजित करण्यासाठी 16 मार्चपर्यंत फलाट तिकीट विक्री बंद मुंबई विभागाचा भुसावळ नागपूर पुणे विभागातील रेल्वे स्थानकावर विक्री बंद असणार ईव्हीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर पुणे पालिका सतर्क पुण्यात 4 ठिकाणी पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीनची यंत्रणा बसवण्यात आली यासाठी 87 लाख रुपयांचा खर्च शिरूरसह श्रीगोंदा तालुक्यातील शेतीसह पिण्याचे पाणी व एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारा घोड धरणात 34% पाणीसाठा शिल्लक वाढत्या उन्हामुळे पाण्याची पातळी अधिक कमी होत असल्यास पाण्याचं संकट उभं राहण्याची शक्यता नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं सिडको मुख्यालयापासून समोरच 2 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते प्रसाद खळे यांच्या नेतृत्वात सुरू असलेलं आंदोलन स्थगित मागण्या मान्य झाल्यास पुन्हा जर मागण्या मान्य नाही झाल्या तर मात्र पुन्हा आंदोलन करू असा इशारा सोनं खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीकडून सोन्याची खोटी अंगठी घेऊन खरी अंगठी लंपास उल्हासनगरमधील एका ज्वेलर्समधील चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मागील 2 दिवसात तापमानात मोठी वाढ बदलापूरचं तापमान 42 अंशावर तर मुरबाडमध्ये 43.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हत्येच्या गुन्ह्यात 7 वर्ष शिक्षा भोगून आलेल्या आरोपीला पुन्हा उल्हासनगर पोलिसांकडून बेड्या शहरात खुलेआम बंदूक आणि जिवंत काडतूस घेऊन फिरत असल्यानं अटक प्रवीण उर्फ गोलू अशोक वर्मा असं आरोपीचं नाव अंबरनाथमध्ये धुळवडीच्या निमित्तानं युवा सेनेकडून युवा रंगमहोत्सवाचं आयोजन महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन या महोत्सवात सर्वांना विनामूल्य प्रवेश असणार कुर्ला नागरिक सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी रयत पॅनलकडून मतदारांना मतदानाचं आवाहन होळी धुलीवंदनानिमित्त धुळे शहरातील बाजारपेठ सजली रंगीबेरंगी पिचकारी रंग फुगे रंगाचे स्प्रे यासह इतर वस्तू बाजारात दाखल नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच मंदिरांमध्ये प्रवेश करण्यासाठी ड्रेस कोड लागू होणार महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेच्या अधिवेशनात ड्रेस कोडचा ठराव मंजूर नंदुरबार जिल्ह्यातील एसटी बसेसला लावण्यात आलेले जीपीएस यंत्र बंद अवस्थेत जीपीएस सुरू करण्याची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील 577 संगणक चालक 9 महिन्यांपासून मानधनापासून वंचित शासनानं मानधन दिलं नाही तर काम बंद करण्याचा संगणक चालकांचा इशारा नंदुरबार बाजार समितीमध्ये 2 लाख क्विंटल मिरचीची आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत आवक घटली मात्र मिरचीला समाधानकारक दर नाहीच धुळ्यातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी 46 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद 4 मजली इमारत होणार अहिल्यानगरच्या कोतूर गावात दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर दत्त मंदिर परिसरात बिबट्या असल्याची चर्चा ऐकून ग्रामस्थांची बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी तर बिबट्याने ग्रामस्थांवर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल नागपुरातील प्राचीन पोदारेश्वर राम मंदिराला 103 वर्ष पूर्ण त्यानिमित्त भव्य दीपोत्सवाचं आयोजन राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीचं आंदोलन विधान भवनावर कांदा कापूस तूर सोयाबीन फेकून आंदोलन स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवना संघर्ष समितीच्या वतीने गोदावरी पाटबंधारे विभाग कार्यालयावर ठिय्या शिवना टाकळी प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन जळगाव जामनेरमधील गारखेडामध्ये 150 शेतकऱ्यांचं सबस्टेशनवर ठिय्या आंदोलन कमी दाबाची वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उपअभियंत्यांना घेराव यवतमाळच्या किन्ही गावामध्ये जलजीवन मिशनचं काम ठप्प सरपंचांचं साडी नेसून पुष्पाष्टाईल आंदोलन बुलढाण्यात जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती बांधून घंटानाद आंदोलन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
सोलापूर पुणे महामार्गावर लोहार समाजाचं रास्ता रोको आंदोलन. प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी सरकार दखल घेत नसल्याचा आरोप. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आंदोलन. हिंदू धर्म आणि महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री शैल्य उडगेंकडून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नाशिकमध्ये मोठा धक्का. नाशिक बाजार समिती अंतर. देविदास पिंगळेंवर अविश्वास ठराव मंजूर. बुलढाण्यात हक्काच्या पाण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं 6 दिवसांपासून आवरण उपोषण सुरू. उपोषणकर्ते दत्तात्रय जीव घाले यांची प्रकृती खालावली. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातल्या हेटवणे धरण सिंचन पाणी विकासासाठी हंडा भरो आंदोलन. मागणी पूर्ण न झाल्यास जलसमाधी घेण्याचा ग्रामस्थांचा इशारा. गोंदियाच्या देवरीमधील परसोडी भागात लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या टाकीचं काम अद्याप अपूर्णच. टाकीचं काम पूर्ण करून गावाला पाणीपुरवठा करण्याचे ग्रामस्थ